महाकाय सूर्यकोटि समं प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मा रूपा देवा तुलसी गणेशु सकल अर्थमती प्रकाशु मने निवृत्ति दासु अवधारी जोजी गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा। तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनाचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा। तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनाचा नाथा तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनाचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता। पहा झाले पुरे 1 वर्ष होतो वर्षाने एकदाच हर्ष गोडनाचा होतो रे स्पर्श हवा जाणून हा परमार्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनाचा नाथा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीं सहितं नमामि। हरि ओं नमः श्री गुरुदेव दत्तं दत्तदेवं जगद्गुरुं निष्कलङ्कं निर्गुणं वन्दे दत्तात्रेय नमोऽस्तुते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव।
नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेनं भगवान श्री दत्तात्रयाच्या या दरबारामध्ये उपस्थित सर्व श्रोते सज्जनांच्या उपस्थितीच्या भव्यतेनं आणि व्यासपीठावर विराजमान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असणाऱ्या वारकरी संप्रदायावरती प्रेम करणाऱ्या या सर्व कलाकारांच्या विशेष सहकार्यातून आपल्या सर्वांच्या समोर गेली 2 दिवसानंतर आजच्या या 3रा दिवसाचा आपला हा भगवान श्री दत्तात्रयाच्या भक्तीचा श्री दत्त महापुराण कथेचा हा 3रा दिवस. आपण पहिले 2 दिवस पहिल्या दिवशी भगवान श्री महादेवाच्या आणि सती मातेच्या चरित्राचा काही भाग पाहिला. तदनंतर भगवान श्री भोलेनाथानं सती मातेला भगवंताच्या अवताराच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याही आपण अनुभवल्या आणि त्यानंतर प्रभू रामचंद्राचं चरित्र आपण सर्वांनी अतिशय मनोभावे अनुभवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आपण प्रभू रामचंद्राचं आणि जानकी मातेचा विवाह सोहळा संपन्न केला. तदनंतर प्रभू रामचंद्र भगवंताला राज्याभिषेकाच्या ऐवजी वनवास प्राप्त झाला आणि वनवासामध्ये देखील प्रभू रामचंद्रानं अनेक साधू संतांची थोर ऋषी मुनींची सेवा केली, अनेकांचा उद्धार केला. शबरी मातेच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र गेले आणि तिथून निघाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया आणि जानकी माता अत्रि ऋषींच्या आणि अनुसया मातेच्या आश्रमामध्ये प्रवेश करतात. त्या ठिकाणी योग्य तो आदरातिथ्य केलं जातं. त्याचबरोबर भगवान श्री प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया आणि जानकी माता हे तिघही जण अनुसया मातेच्या पाद्यपूजनानं स्वतःचं अंतकरण आणि स्वतःचा देह पवित्र करून घेतात. आज आपल्या सर्वांना खूप वेगळा अनुभव, वेगळा आनंद सर्वांना घ्यायचा आहे. आपण अनेक भगवंताची अवताराच्या लीला आणि अवतारानंतरचे कार्य निश्चितच यापूर्वी श्रवण केलेले असतील, परंतु आपल्या पंचक्रोशीत नव्हे, शेवगावमध्ये नव्हे, तर मला वाटतं दूर दूरपर्यंत भगवान श्री दत्तात्रयाचं श्री दत्त महात्म्य सांगणारा श्री दत्त महापुराण कथा आपण नवीनच अनुभवत आहोत. आणि या निमित्तानं आज आवर्जून सर्व उपस्थितांसाठी एक मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि ती भाग्याची गोष्ट म्हणजे आज आपल्या या कथेला, आपल्या या भगवत नाम चिंतनाला आशीर्वाद देण्यासाठी आज थेट कर्जत तालुक्यामधून, कर्जत वरून पठारवाडी गावामधून श्री हरिभक्तपरायण परमपूजनीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवर्य पठाडे महाराज
हे थेट कर्जतवरून आपल्या सर्वांच्या भेटीला आणि या कथेला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आज आणखी एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल किंवा आम्हा व्यासपीठावरील सर्वांचं जो भाग्य म्हणावं लागेल की जिथं शास्त्र सांगितलं जातं तिथं शास्त्रींची उपस्थिती म्हणजे खूप मोठं भाग्याचं लक्षण आहे. आणि आज श्री भक्त पारायण परमपूजनीय गणेश महाराज बर्डे शास्त्रींचंही या ठिकाणी आगमन झालं आणि मला निश्चित खात्री आहे की महाराजांचे आशीर्वाद आम्हा सर्वांच्या पाठीवरती निश्चित राहतील आणि त्यांच्या उपस्थितीनं आज हा परिसर निश्चितच धन्य झाला, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. अगदी मनापासून सांगेल महाराज की गेली 2 दिवस सर्वांनी आनंद घेतला, सर्वांनी भक्ती रसामध्ये स्वतःला वाहून नेलं. त्या सर्व भक्ती रसासाठी अनमोल योगदान ज्यांचं लागलं असे असणारे श्री भक्तपरायण भजन सम्राट आदरणीय तेजसजी महाराज, आदरणीय रेवणनाथजी महाराज शेंबडे, आदरणीय ऋषिकेशजी महाराज निजबे, आदरणीय देवदत्त महाराज अंदुरे, पाऊले हळूहळू चाला मुखाने देवदत्त बोला, आज नवीन जयघोष कानावरती पडला. त्याचप्रमाणे आमचे युवा कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण महेशजी महाराज नरवडे महाराजांची पहिल्या दिवशीपासून गोड उपस्थिती आहे. आपल्या गावचं भूषण युवा कीर्तनकार आदरणीय ऋषिकेशजी महाराज थोरात, आदी करून ज्यांच्या माध्यमातून काल प्रभू रामचंद्राचा आणि जानकी मातेचा विवाह सोहळा 1-2 आणि नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला असे असणारे आमचे माऊली महाराज, माऊलींना देखील मनापासून धन्यवाद. एकदा माऊलींसाठी त्या कालच्या व्हिडिओसाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा जरा. काय गोड शूट केलं त्यांनी आणि त्यांचं शूट करण्यासाठी आणि आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनमोल योगदान दररोज देतोय आमचा आवडता सर्वांचा लाडका भगवान साऊंड सिस्टीम साठी देखील सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आज भगवानचा फोन आले, भगवान म्हटला महाराज काही उणीव राहिली का हो, काही कमी आहे का? अरे म्हणलं नाही दादा, जे दिलंय ते अगदी मनापासून आणि मन भरेपर्यंत तू दिले. खूप छान गोड अशा प्रकारचं सहकार्य केलं आणि याच्याही पुढची गोष्ट आता मात्र मोकळ्या मनाने टाळ्या वाजवायला लावणार आहे ते माझ्या माय बापांसाठी, श्रोते सज्जनांसाठी. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या, कारण कालची तुमची उपस्थिती संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली, तुमचा आनंद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. आज आपल्याला भगवान श्री दत्तात्रयाच्या भेटीला जायचंय. भगवान श्री दत्तात्रयाचा जन्मोत्सव आपल्याला संपन्न करायचा आहे. अगोदरच एक शंका तुमची सर्वांची काढून टाकतो, जेणेकरून नंतर कथा ऐकता ऐकता कसं ग बाया, असं कसं काय झालं ग बाया, हे कोणतेच प्रश्न निर्माण होणार नाहीत. तुमच्या मनातली शंका ही असेल की येत्या 4 तारखेला मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला भगवान श्री दत्तात्रयाची श्री दत्त जयंती आहे आणि आजच हा दत्त जन्मोत्सव कसा? अनेकांना प्रश्न पडला असेल. श्री दत्त महापुराणामधील दत्त जन्मोत्सव वेगळा आणि तिथीप्रमाणे भगवंताची येणारी जयंती वेगळी. वर्षभर कोणत्या ना कोणत्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा होते, प्रभू रामचंद्राचं रामायण होतं आणि त्या ठिकाणी राम जन्मोत्सव, कृष्ण जन्मोत्सव, श्रीमद भागवतामध्ये दत्तात्रयांचा दत्त जन्मोत्सव साजरा होतो. त्या पद्धतीनं आपण ज्या भक्ती रसामध्ये आहोत त्या भक्ती रसामध्ये आजचा कथेचा भाग म्हणून आज आपण श्री दत्त जन्मोत्सव साजरा करणार आहोत. वास्तविक तिथीप्रमाणे दत्त जयंतीच्या दिवशी जे केलं जाणार आहे ते भगवंताच्या जन्मोत्सवाची तिथी असेल. आज जी आहे, आजची जयंती म्हणजेच आजचा जन्मोत्सव हा कथेतील आहे. जानकी माता आणि लक्ष्मण भैया अनुसया मातेच्या आश्रमामध्ये आहेत. त्रिकाल संध्या करण्याच्या दृष्टिकोनातून राम आणि लखनजी दोघे गंगेवरती जातात. आश्रमामध्ये सीतामाई आणि अनुसया माता दोघी जणी आहेत. अनुसया मातेच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल,
जिच्या अंतःकरणातील असूया नष्ट झालेली आहे, जिच्यामध्ये असूया राहिलेली नाही, तिला म्हणावं अनसूया. संपूर्ण असूयेचा नाश ज्यांचा तपोबलानं पातिव्रत्य धर्माच्या आचरणानं झाला, त्या अनुसया मातेच्या समोर सीतामाई बसलेल्या आहेत आणि दोघी जणीचा संवाद त्या ठिकाणी चालू होतो. मी सांगितलं की जेव्हा जेव्हा परमार्थ प्रेमी एकत्रित येतात, त्या त्या ठिकाणी परमार्थाच्या गप्पा होतात आणि ज्या ज्या ठिकाणी प्रपंच प्रेमी एकत्रित येतात, त्या त्या ठिकाणी निश्चितच फक्त प्रपंचाच्याच गप्पा होतात. मग आपण आपलं ठरवायचंय की आपल्याला कोणावर प्रेम करायचं, परमार्थावर की प्रपंचावर. कारण प्रपंचामध्ये कितीही प्रेम आपण करत गेलो तरी वाट्याला दुःखच येणार आहे आणि परमार्थामध्ये कितीही थोडासा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला तरी वाट्याला मोठा आनंद प्राप्त होणार आहे. हे बळ परमार्थाचं आहे. आणि म्हणूनच अनुसया माता आणि सीतामाई दोघी एकमेकींच्या समोर बसल्या आणि संवाद चालू झाला. सीतामाईनं प्रश्न विचारला, माते, माझी आई मला लहानपणीपासून सांगायची, बाळा बेटा, मोठं झाल्यावरती तुला त्या मातेप्रमाणे व्हायचंय. मी प्रश्न केला, कोणत्या मातेप्रमाणे? तर त्या सांगायच्या, या विश्वाची असणारी माता, संपूर्ण विश्व जिला वंदन करतं, त्या अनसूया मातेप्रमाणे तुला व्हायचंय. माते, मी आज धन्य झाले, आज मला तुमचं दर्शन झालं. मला सांगा ना, एवढं सामर्थ्य, एवढं तेज, एवढं बळ तुमच्यामध्ये आलं कसं? कुठून हे सगळं आलं? कसं तुम्ही हे सर्व प्राप्त केलं? मला सांगा ना, की तुम्हाला हे आपोआप सर्व मिळालेलं आहे. एका पाठोपाठ एक अनेक प्रश्न सीतामाई विचारत होत्या आणि अनसूया मातेनं सांगायला सुरुवात केली. ज्या प्रश्नाची उत्तर अनसूया माता सीतामाईला देत होत्या, तेच जीवानी बुद्धाराचं श्रीदत्त महात्म्य सूत मुनी शौनक ऋषींना, शौनकादींना सांगत होते. आणि तीच कथा वसुदेवानंद सरस्वती आपले शिष्य दत्तभक्त दीपकाला सांगत होते. आणि हीच कथा श्रीमद भागवतामध्ये भगवंताच्या 24 अवतारामध्ये देखील आलेले आहे. त्याच कथेचा आज आपण अनुभव घेणार आहोत. अनुसूया माता सांगू लागल्या की जोपर्यंत एखाद्या सतीचं पातिव्रत्य पवित्रपणे निखळून निघत नाही, तोपर्यंत तिला पतिव्रता म्हणताच येत नाही. मग असा कोणाचा अनुभव आहे का? किंवा तुम्ही कोणता अनुभव घेतलाय मला सांगता का? प्रश्न चालूच आहेत, प्रश्न संपायला तयार नाहीत. आणि माता सांगू लागल्या, जानकी बारकाईनं ऐक. माझ्या समोर बसलेल्या माझ्या माता माऊल्यांनो, माझ्या समोर बसलेल्या माझ्या सर्व पितृतुल्य श्रोते वर्ग हो, तुम्हालाही सांगेल, ही दुर्मिळ कथा सर्वांनी अगदी लक्ष देऊन ऐका बरं. सती माता सांगू लागलेल्या आहेत, या मृत्यू लोकावरती मांडवे नावाचे ऋषी होऊन गेले. आणि मांडवे ऋषीच्या तपाचं सामर्थ्य एवढं होतं की 3ही लोक त्यांच्या समोर नतमस्तक होते. त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून अरण्यवास धारण केलेला होता. आणि त्या अरण्यामध्ये मांडवे ऋषी आपल्या कुटीमध्ये असताना एक दिवस प्रसंग असा घडतो, त्या अरण्याच्या बाजूला असणाऱ्या त्या शहरामध्ये दररोज कुठं ना कुठं तरी चोरी व्हायची आणि चोरटे त्या अरण्याचा आसरा करून निघून लपून पळून जायचे. मग काय करावं प्रश्न कळाना. प्रश्न सुटाना सेनापतीनं काय केलं की काही सैन्य यात्रेकरूच्या रूपामध्ये त्या नगरामध्ये सोडून दिले. त्यांना सांगितलं आता लक्ष ठेवून राहा. मग
होते सैनिक, परंतु वेश होता यात्रेकरूचा व्यापाऱ्यांचा, परंतु जवळ शस्त्र बाळगून होते. जसे ते चोरटे आले आणि त्यांनी या यात्रेकरू समजून सैनिकावरती हल्ला केला, लूटमार करण्याचा प्रयत्न केला, तसे हे त्यांच्या पाठोपाठ सरसावले. चोर पुढे पळतात, सैनिक मागे पळतायत, चोर पुढे पळतायत, सैनिक मागे आहेत. धावत पळत ते जंगलामध्ये गेले. अरण्यामध्ये घुसल्याच्या नंतर त्यांची तीच धावपळ होती. धावा धावा, पकडा. एका पाठोपाठ कोणी ना कोणीतरी धावपळ करत होतं. मग तेवढ्याही त्या जंगलाचा आसरा घेऊन हे चोर पुढे पळत सुटले. परंतु यात्रेकरूचा वेश जरी होता तरी यात्रेकरू नव्हते, सैनिक होते. तेही खूप चपळ होते. ते काही पाठलाग सोडत नव्हते. यांचा नाविलाज झाला आणि विचार केला, आता आपला जीव वाचवण्याशिवाय पर्याय नाही. बाजूला पाहिलं तर एक कुटिया दिसली. विचार केला, इथं कोणीतरी साधू असेल, आणि जर नसेल तर आपल्याला लपायला जागा तरी भेटेल. असं म्हणून त्या झोपडीमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला. त्या झोपडीमध्ये ऋषीवर बसलेले होते, मांडव्य ऋषी. तेवढ्यामध्ये त्या चोरट्याने तिथं प्रवेश केला आणि सांगितलं, महाराज महाराज, आमचं रक्षण करा, आमचं रक्षण करा. महाराजांना वाटलं कोणीतरी दुःखी आहे, काहीतरी अडचण आहे. पहा ना महाराज, आमच्या पाठीमाग यात्रेकरूच्या रूपानं काही चोर लागलेत. पहा बरं लोक कसं करतात. जे चोर होते ते काय सांगायला लागले, महाराज आमचं रक्षण करा, यात्रेकरूच्या वेशामध्ये आमच्या पाठीमाग काही चोर लागलेत आणि आमचं धन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. महाराजांनी विश्वास ठेवला. महाराज लोक विश्वास ठेवायला लय हावळ्या मनाचे असते, तवाच विश्वास ठेवतात. खरे का नाही शास्त्री? महाराजांनी विश्वास ठेवला आणि सांगितलं, काळजी करू नका, तुमच्या हातामध्ये जे काही तुमचं सामान असेल ते म्हणले नाही, आमचं काही धन आहे याच्यामध्ये. ते म्हणले काही जे असेल ते त्या कुटियाच्या त्या कोपऱ्यामध्ये ठेवा आणि आता तुम्ही समोर येऊच नका म्हणले. पाठीमागच्या बाजूला निघून जा आणि पाठीमाग कुठेतरी लपून बसा. साधून चुकीचं केलं का? नाही केलं. साधूला वाटलं जो अडचणीत आहे त्याची मदत करणं हे आपलं काम आहे, आणि म्हणून साधूंनी त्यांच्या असणाऱ्या त्या साहित्यालाही आसरा दिला आणि त्यांचंही रक्षण करून त्यांना पाठीमागं पाठवून दिलं. धावत पळत ते सैनिक आले आणि विचार केला, याच कुटीमध्ये घुसताना पाहिलंय, आतमध्ये पाहिलं तर ऋषी दिसतायत. याचा अर्थ हा जो काही साधू आहे हा कोणी ऋषी विषयी दिसत नाही म्हणले, हा ढोंगी दिसतोय, ढोंगी. यानं चोराची टोळी तयार केली आणि राज्यामध्ये पाठवतोय. आलेलं धन स्वतःकडे ठेवतोय आणि चोरट्यांना लपून टाकतोय. समोर येतो आणि साधू दिसतो, नक्की हा ढोंगी आहे. विचार माणसाच्या मनात कसाही येतो बरं. दिसला की विचाराला संधी तयार होते. मी बऱ्याच वेळेस सांगत असतो, उगा खेड्यातला रस्ता असावा आणि त्या रस्त्यानं एखादी डबल सीट मोटरसायकल चाललेली असावी आणि त्या मोटरसायकलवरती युवा जोडपं असावं. समोर एखादा स्मार्ट मुलगा मोटरसायकलला किक मारतो आणि आपली मोटरसायकल काढतो. पाठीमागे एखादी स्मार्ट युवती बसलेली आहे आणि दोघंही गाडीवरचा प्रवास करत असताना एकमेकासोबत गप्पा मारण्यामध्ये दंग आहेत. मग गावाच्या पलीकडच्या कोपऱ्याला 2-4 जण बसलेले होते, मध्यभागी 2-4 जण बसलेले होते, पुढे आल्यावर 2-4 जण बसलेले होते. पहिल्या टोळक्याच्या समोरून गाडी गेली. आता काय पाहायचंय? दुसरा म्हणला, काय झालं काय झालं काय सांगायचं? अरे बघा ते कपल. त्यांनी काय अर्थ केलाय की ते काय आहे? कपल आहे, म्हणजे जोडपं आहे. थोडस पुढे गेलं, बस स्टँडचा परिसर आला आणि बस स्टँडच्या परिसरामध्ये जे काही 2-4 जण बसलेले होते ते 2-4 जण म्हणतात, हा असं गाडी चाललेलं नाही पाहिलं बा. दुसरा म्हणला, अरे काय झालं? अरे ते बघा ना. मी म्हणले काय झालं? नवरा बायको येत, मग घरी गेल्यावर गप्पा मारू नाही का?
त्यांनी पती पत्नी केलं. अगोदरच्याने प्रेमी केलं कप्पल, यांनी पती पत्नी केलं. आणि थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर उगा शास्त्री सारखे आमच्यासारखे बसलेले होते. तुम्ही म्हणाले यांचे विचार एवढे चांगले का? बसलेले होते आणि त्यांनी पाहिलं, जवळून गाडी गेली आणि मग ते करू लागले, विचार करू लागले. बहीण भाऊ आपल्या आई वडिलांविषयी चिंतन करत करत चाललेत वाटतं. 3 ठिकाणचे 3 टोळके, 3 प्रकारचा विचार. तसं राजाचे सैनिक समोर आले आणि साधूला पाहिल्याबरोबर त्यांनी अर्थ लावला की जो काही दरोडा पडतोय त्या दरोड्यामध्ये हा साधूच्या रूपातला हाच खरा दरोडेखोर दिसतोय. याने यांना आतमध्ये लपून ठेवलं. आणि त्या सैनिकाने प्रश्न विचारला, का हो ओय बाबा, कुठे ते चोर? कुठं लपून ठेवलं त्यांना? आत्ताच त्यांनी राजवाड्यातून, राज्यातून अनेक प्रकारचं धन चोरून आणलंय. आम्ही त्यांना पकडायला आलोय. ढोंगीपणा सोडा आणि कुठे ते सांगा. आले होते का नाही इथं? प्रश्नामागून प्रश्न गेले आणि मांडवे ऋषी म्हणले हो आले होते. त्यांनी काही ठेवलं का? म्हणले हो, सामानाच्या पिशव्या इथं ठेवल्यात. चुकीचं काही सांगितलं का? खोटं काही बोलले का? नाही. परंतु त्यांनी प्रश्न केला की जे आले होते त्यांनी सांगितलं की तुम्ही चोर आहात आणि तुम्ही त्यांचा पाठलाग करतायत आणि तुम्ही सांगताय की ते चोर आहेत, त्यांनी धनाची चोरी केली. नेमकी सत्य काय आहे हे मला माहित नाही. त्यांच्या पिशव्या इथं आहेत आणि ते पाठीमागं गेलेत एवढं मला माहित आहे. ते म्हणले नाही, हे काय खरं बोलायचं नाही. यांनीच चोर लपून ठेवले. त्या पिशव्या उचला आणि यालाही उचला. मांडवे ऋषीला तिथून उचलल्या जातं, राजासमोर उभा केलं जातं आणि राजासमोर उभा केल्याबरोबर राज दरबार भरलेला असतो आणि त्या दरबारामध्ये आदेश दिला जातो, ज्यानं कोणी चोरट्यांचं सहकार्य केलंय, चोरट्यांचा मोरखा झालाय, त्याच्या शिक्षेची आता वेळ आली. राजा प्रश्न करतो, का हो तुम्ही ऋषीवर दिसताय, परंतु सांगा तुमच्या झोपडीमध्ये सामानाच्या पिशव्या घेऊन कोणी आलं होतं का? प्रश्न कसा अर्थ हो बघा बरं. मांडवे ऋषी म्हणले हो आले होते. तुम्ही त्यांच्या पिशव्या टेकून त्यांना पाठीमागे जाण्याचा रस्ता सांगितलाय का? मांडवे ऋषी म्हणले हो मीच रस्ता सांगितला. पकडा यांना, राज्याच्या चौकामध्ये घेऊन जा आणि त्यांना सुळ्यावरती द्या. राजाज्ञा झाली. राजा बोले दल हाले, पर्यायच राहिला नाही. कोण आहे याचीही चौकशी केली नाही, काय अपराध केला याचीही चौकशी केली नाही. परंतु ऋषीवर्यांनी जे प्रश्न विचारले त्याची खरी खरी उत्तर दिली. राजातील सेवक ते सैनिक त्या ऋषीला घेऊन चौकामध्ये येतात आणि चौकामध्ये आल्याच्या नंतर त्या ऋषीला बरं काही स्टेजवरच्या ऋषीला नाही, 2 ऋषी येतं, दोन्ही संघच उठते, माझी फजिती व्हायची. चौकामध्ये त्या ऋषीवर्याला म्हणजे मांडवे ऋषीला नेल्या गेलं आणि त्यांना सुळावरती देण्याचा प्रयत्न केला जातो. सुळावरती देणं म्हणजेच शूल उभा करणं. 2 प्रकारचे अर्थ काढले गेलेले आहेत. सुळावर देणं म्हणले म्हणजे काही जण फाशी देणं म्हणतात. सुळावर देणं ही शिक्षा वेगळी आणि फासावरती देणं ही शिक्षा वेगळी. शूल उभा केलेला होता, त्याचा वरचा भाग अतिशय टोकदार स्वरूपाचा होता आणि सुळावरती देणं म्हणजे वरती उचलून त्याला त्या टोकदार भागावरती बसवणं आणि तो टोकदार भाग जोपर्यंत डोक्यातून वर निघत नाही तोपर्यंत त्याला तसंच लटकवणं, याला म्हणतात सुळावर देणं. मांडव्य ऋषी होते ते. सैन्यांनी वरती उचवलं आणि सुळावरती ठेवलं. तपोबळ एवढं होतं की तो शूल त्यांच्या शरीरामध्ये काही केला घुसत नव्हता. फक्त नॉर्मली थोड्याशा अंतरावरती त्या सुळानं त्याचा प्रभाव दाखवला. त्या सुळावरती मांडवे ऋषी स्थिर होते. अंतकरणामध्ये भगवंताचं, भगवान विष्णूचं नामचिंतन जयघोष चालू होता. त्यांचा जयघोष अगदी मनापासून ते करत होते. सूल मात्र वरती येत नव्हता. भगवंताचा जयघोष करत असताना ध्यान लागलं त्या ऋषींना. ध्यान अंतकरणामध्ये एकच भाव होता, हे भगवंता
हे भगवंता, मी तुझ्या जवळ आहे. अंतकरणापासून तुझाच मी होतो, तुझाच मी आहे. हे कृष्णा, गोविंदा, नारायणा, हे काय केलंय तू? मात्र अंतकरणामध्ये भगवंताचं भजन चाललेलं आहे मांडवी ऋषीचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवाय. मात्र ते सुळावरती आहेत, त्याच ठिकाणी तसेच स्थिर आहेत. प्रसंग आणखी एक इकडे घडतो. अनुसया माता सीतामाईला सांगते, जानकीला सांगते, जानकी, त्या ऋषीचं स्वतःचं बळ एवढं होतं की त्या ऋषीला कोणी मारू शकलं नाही, शूलही त्याच्या समोर काही करू शकला नाही. परंतु त्याच कालावधीमध्ये, त्याच नगरामध्ये आणखी एक घटना घडते. जानकी लक्ष देऊ नये. सूतजी शौनकांना सांगतात की पातिव्रत्य धर्माचं पालन करायचं हे सर्वात कठीण काम आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी हे घडल्या जातं त्या त्या ठिकाणी भगवंतालाही नतमस्तक व्हावं लागतं. अनसुया माता सांगते, मी अशीच माझ्या आश्रमामध्ये एक दिवस बसलेली असताना मला मोठी बहीण मानणारी माझी एक अगदी जवळची असणारी शांडिल्याजीचं नाव एक दिवस माझ्याकडे आली. ज्यावेळेस ती माझ्या आश्रमामध्ये आली त्यावेळेस माझं कांडण चालू होतं, दळण करणं चालू होतं. माझं ते काम चालू असताना तिनं पाहिलं, माझ्या जवळ येऊन उभी राहिली. अनसुया माता सांगते, ज्यावेळेस त्या शांडिल्यने अनसुया मातेकडे पाहिलं, अनसुया मातेचं तेज पाहून ती स्तब्ध झाली. दिदी, ताई, केवढं हे तेज तुझं. तुझ्या कुटियेमध्ये बल्ब लावण्याची गरज नाही. आत्ताच्या बल्ब म्हणतो बरं का, त्यावेळेस दिवा तेवत ठेवण्याची गरज नाही. तुझ्या तेजानं संपूर्ण कुटिया प्रज्वलित झालीये. ताई, कसं ग एवढं तेज? काय केलं तू? अनसुया माता शांडिल्याला सांगू लागली, हे माझं सामर्थ्य नाही, माझ्या पातिव्रत्याचं सामर्थ्य आहे. हे माझं सामर्थ्य नाही, माझ्या पती सेवेचं फळ आहे. मग ती कुमारी असणारी शांडिल्या अनसुये मातेच्या समोर नतमस्तक होते आणि प्रश्न करते, मलाही तुझ्यासारखं व्हायचं म्हटलं तर मला काय करावं लागेल ताई? मोठ्या बहिणीप्रमाणे विचारलं. तिनं सांगितलं, बाळा, ही गोष्ट एवढी सोपी नाही. याचा विचारही तो अंतकरणामध्ये आणू नको. खूप कठीण गोष्टी आहेत. परंतु शांडिल्यानं हट्ट धरला, नाही दिदी, मला हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगाव्याच लागतील. आणि नाविलाज झाला अनुसयाचा. अनुसयाने सांगितलं, बाळा, कितीही मोठं संकट आलं, कितीही कष्ट झाले, काहीही अडचण आली तरी पातिव्रत्य धर्म सोडायचा नसतो, तो पाळायचाच असतो. ताई, मी नक्की पालन करीन, शांडिल्य म्हणते. मग पालन करीन इथपर्यंत ठरलं. मग आता मी काय करू? मी कुमारी आहे, माझ्यासाठी पुढचे आदेश काय? मी काय काय केलं पाहिजे? मी निश्चित जोपर्यंत जागृत आहे तोपर्यंत नाहीच नाही, परंतु मी झोपेतही आणि स्वप्नातही माझ्या पतीची आज्ञा मोडणार नाही. ताई, मला सांग काय करावं लागेल? ती भावुक झालेली, आतुर झालेली शांडिल्या पाहिली आणि अनसुये मातेनं सांगितलं, बाळा, काय करू नको. उद्या सकाळी अगदी रामप्रहारामध्ये पहाटेच्या वेळी अरुणोदयाच्या वेळेस शुद्ध पवित्र अशा प्रकारचं स्नान कर आणि भगवान भोलेनाथाच्या मंदिरामध्ये जा आणि त्या मंदिरामध्ये जाऊन मनोभावे त्या भोलेनाथाची सेवा कर. त्या भोलेनाथाची सेवा केल्याच्या नंतर, पुरेपूर त्या भोलेनाथाची पूजा केल्याच्या नंतर, पुष्प त्याच्यावरती अर्पण केल्याच्या नंतर मंदिरामधून ज्यावेळेस तू बाहेर पडशील आणि बाहेर पडल्याच्या नंतर जो कोणी व्यक्ती तुला पहिल्यांदा भेटेल त्या भगवान भोलेनाथाच्या पिंडीवरून आणलेला तो पुष्पहार जो कोणी पहिल्यांदा तुला भेटेल ना, त्याच्या गळ्यामध्ये घाल आणि मनोभावे पती म्हणून तू त्याचा स्वीकार कर.
आणि पती म्हणून स्वीकार केला की त्याची मनोभावे पातिव्रत्य धर्माचं पालन करून सेवा कर बेटा. एवढं सांगितलं. लान्या बहिणीनं अंतकरणापासून ते ऐकलं. अनसूये मातेचं दर्शन घेतलं आणि शांडिल्य आपल्या घराकडे गेली. रात्रभर पुरीला झोप आली नाही. मला उद्या पती करायचा आहे, मला पतीवर भेटणार आहेत या स्वप्नामध्ये विचार करते. मला कसा भेटेल, कसा असेल. पहाटेची वेळ झाली. शांडिल्य उठली आणि स्नान केलं. पवित्र अशा प्रकारचं स्नान करून पूजेचं ताट हातामध्ये घेतलं आणि शांडिल्य गावाच्या बाहेर असणाऱ्या भगवान भोलेनाथाच्या मंदिराकडे जाते. जातानाच तिच्या अंतकरण पूर्ण भक्ती रसानं दंग होऊन गेलेलं होतं. अंतकरणामध्ये तिच्या भक्ती भरलेली होती. विचार करत होती, माझ्या त्या भोलेनाथाला काय आवडेल, मी काय घेऊन जाऊ त्या भगवंताच्या पूजेसाठी, त्या भगवंताच्या भक्तीसाठी काय न्यावं. मी ऐकलेलं आहे माझ्या महादेवाला बेल आवडतं, माझ्या महादेवाला फुलं आवडतात. त्या त्या गोष्टी सावरल्या, ताटामध्ये घेतल्या आणि ती शांडिल्य त्या भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये मंदिरामध्ये गेली. मनोभावे त्या पिंडीवरती डोकं ठेवलं आणि अंतकरणामधून त्या भगवंताकडे मागू लागली. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची आहे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा महादेवा, हे भोळ्या शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या. त्रिशूल डमरू हाती, संगीनाचे पार्वती, त्रिशूळ डमरू हाती, संगीनाचे पार्वती. गमधनी मधनी मधनी सधनी सा, सनी धनी सगी सनी धनी सगी धम गम गमधनी सनी सा, गमधनी सनी सा, गमधनी सनी धनी सा. त्रिशूल डमरू हाती, संगीनाचे पार्वती, त्रिशूल डमरू हाती, संगीनाचे पार्वती. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळा शंकरा, शंकरा, हे भोळा शंकरा, महादेवा, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. शंकरा. वा वा, एकदा जोरात टाळ्या वाजवा, जोरात. अगदी नाविन्यानं आणि योग्य साजेस उचलणं खूप खूप कठीण गोष्ट आहे. अंतकरणामध्ये शांडिल्य भोलेनाथाचं स्मरण करते. देवा, तुझ्या आवडीचे सर्व विषय मी तुझ्यासाठी घेऊन येते. आवड तुला बेलाची, बेलही घेऊन येते. आणि शांडिल्य त्या महादेवाच्या दरबारामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करते.
महादेवाच्या समोर नतमस्तक होते. मनोभावानं वंदन केलं, षोडशोपचारे पूजा केली. भगवंतासमोर बेल पान फूल वाहिलं आणि भगवंताच्या पिंडीवरती असणारा अनसूये मातेनं दिलेल्या आदेशाप्रमाणे तो पुष्पहार हातामध्ये घेतला. पहा बरं, प्रसंग कसे होतात, प्रसंग कसे घडतात. आयुष्य हे निश्चितच आपल्या हातातली गोष्ट नाही. असं म्हणतात की 5वीच्या दिवशी सटवीनं जे कपाळावरती लिहिलं ते कोणाला कधी वाचताच आलं नाही, म्हणजेच तेही आपल्या हातातलं नाही. जिथं जन्म दिला तेही भगवंतानं निश्चित केलं. जन्माला आल्याच्या नंतर जे घडणार आहे तेही भगवंतानं निश्चित केलं. परंतु आलेला जन्म योग्य पद्धतीनं घालवून त्याच भगवंताचे उपकार मानून त्याच्यापर्यंत पोहोचणं हे निश्चितच आपल्या हातात असतं. नियती कसा टर्न घेते, नियती कसा फिरते पहा. त्या दिवशी नेमकंच सोमवारचा दिवस होता आणि गावातील नव्हे, गावातील बाहेर गावचे देखील अनेक लोक दर्शनासाठी यायचे. त्याच गावामध्ये जे काही भिक्षुक वर्ग होते ते विचार करायचे, लवकर जाऊन देवाच्या जवळ, मंदिराच्या दाराजवळ लवकर जागा धरू, जेणेकरून दिवसभर भरपूर काही भिक्षा भेटेल. आणि असा विचार करून एक गृहस्थ, अंगावरती कोड फुटलेला आहे, रोगी शरीर झालेला आहे, परंतु सकाळी सकाळी लवकर उठतो. कशासाठी? मंदिराच्या जवळ भीक मागायला जागा भेटावी म्हणून. आणि त्या मंदिराच्या जवळ आलेला असतो. शांडिल्य हातामध्ये हार घेते. ती बाहेरच्या दिशेनं आकर्षित होऊन बाहेर चालायला लागते. आणि हा गृहस्थ मला योग्य ठिकाणी जवळ जागा भेटावी म्हणून मंदिराकडे चाललेला असतो. योगायोग बघा, शांडिल्याची पहिली नजर त्या कुष्ठरोग्यावरती पडते. डोळे झाकते, अंतकरणामध्ये भगवान भोलेनाथाचं स्मरण करते, अनसूये मातेला वंदन करते आणि 2 पाऊलं पुढं टाकते आणि लगेच झटकन ती माला त्या रोगी माणसाच्या गळ्यामध्ये टाकते. का? मला माझ्या दिदीनं, माझ्या ताईनं, अनसूयेनं सांगितलं होतं की जो पहिला भेटेल त्याच्या गळ्यात वरमाला टाक. चरण स्पर्श केला आणि सांगितलं, नाथ, आजपासून तुम्ही माझे पती आहात. आता आश्चर्यचकितच झाला. मी पैसे भिकय म्हणून पैसे मागायला आलो होतो आणि हे काय मिळालंय मला. शांडिल्याकडे पाहिलं, एवढी रूपवान ती स्त्री होती, एवढी रूपवान ती युवती होती. हे तू काय करतेस? एवढी रूपवान तू आहेस, एवढं सौंदर्य तुझं आहे, आणि मग हा विचार मनातून काढून टाक. ती म्हटली, नाही, जे अंतकरणामधले चितलं होतं ते झालं. आजपासून तुम्ही माझे पती आहात, चला माझ्या सोबत. हाताला धरलं आणि दोघेही जण निघाले. निघाल्याच्या नंतर त्याला चालता येईना. हिनं शेजारी असणाऱ्या दुकानामधून एक मोठीशी टोकरी विकत घेतली आणि त्या टोपलीमध्ये त्याला बसवलं. स्वतःच्या डोक्यावरती घेतला आणि सांगा कुठं जायचंय, त्या घराकडे आपण जाऊ. तो गल्लीमधून तिला नेत होता. चाललेला असताना त्याची नजर अचानक उजव्या बाजूला पडली आणि उजव्या बाजूला जे घर ते होतं, ते घर होतं एका वेश्येचं. ती वेश्या आपल्या दारामध्ये अतिशय साज शृंगार करून उभी होती. कोणीतरी येईल का याची वाट ती पाहत होती ती वेश्या. नेमकीच ह्या बाबाची नजर तिच्यावरती पडते. शांडिल्य एक एक पाऊल घराकडे टाकत असते. कशी बशी घरी पोहोचली. ती टोपलीतून खाली उतरवलं, त्याला स्नान घातलं, स्वच्छ केलं, कपडे घालण्यासाठी दिले, दर्शन केलं आणि त्याने सांगितलं, तू म्हटली ना मी पतिव्रता आहे, तू म्हणतेस ना मला पातिव्रत्य धर्माचं पालन करायचंय, तू म्हणतेस ना मी मनोभावे तुमचा स्वीकार केलाय, मग माझी एक इच्छा पूर्ण कर. ती म्हणली, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठीच आले, सांगा ना मी काय सेवा करू तुमची, काय करू तुमच्यासाठी, नाथ मला सांगा. शांडिल्य म्हणते. त्यावेळेस त्या बाबानं
एवढी रूपवान स्त्री नजरेसमोर आहे याचा विचार केला नाही. सांगितलं रस्त्याने येत असताना टोपलीमधून उजव्या बाजूला त्या घरामध्ये जी काही रूपवान वेश्या होती, मला तिच्याकडे घेऊन चल. मला तिच्याकडे जाण्याची इच्छा झाली. माझ्या माय बापांनो, माझ्या समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींनो, लक्षपूर्वक ऐका. हा प्रसंग मांडणं तसं खूप कठीण आहे, सांगणं तसं खूप कठीण आहे, आणि सांगण्यापेक्षाही तुम्ही ऐकणं आणखी कठीण आहे. परंतु सत्य स्वरूपानं तुमच्या समोर मांडतो. आजही तुम्ही आम्ही विचार करा. हा प्रसंग तर खूप दूरचा राहिला, परंतु एखाद्या पतिराजानं एखाद्या दुसऱ्या स्त्रीकडे वळून जरी पाहिलं तरी आपल्या अंतकरणाचा तिळपापड होतो का नाही? परंतु शांडिल्याकडे ही मागणी तिच्या पतीनं केली. हात जोडले, पतिराज काळजी करू नका नाथ, तुमची ही इच्छा मी पूर्ण करीन. आणि विचार केला, यांचं शरीर ह्या असं, यांचं रूप ह्या असं, ती एवढी रूपवती, ती व्यावसायिक आहे, ती वेश्या आहे, तिने यांचा स्वीकार नाही केला तर मग अगोदर आपण तिला राजी करू. पहा बरं किती मोठं मन असेल हे. शांडिल्या पहाटेच उठते. पहाटे उठून जशी महादेवाच्या भक्तीसाठी गेली होती तशी शांडिल्या त्या वेश्येच्या दारात जाते. तिच्या दारातलं अंगण झाडून घेते, सडा समार्जन करते, रांगोळ काढते आणि दिवस उगवायच्या आत पुन्हा आपल्या घरी येऊन बसते. पहिल्या दिवशी ती वेश्या पाहत्या, माझ्या अंगणाला कोणी सजवलं. दुसऱ्याही दिवशी तोच प्रसंग, तिसऱ्याही दिवशी तोच प्रसंग, चौथ्या दिवशी ती वेश्या लवकर उठते, पटकन दार उघडते आणि शांडिल्याचा हात पकडते. का ग बाई, कोण ग तू? माझ्या दाराची सजावट का बरं करते? त्यावेळेस ही शांडिल्या त्या वेश्येसमोर हात जोडते आणि विनंती करते, माझी एक विनंती आहे तुम्हाला. कोण ग तू? मी शांडिल्या. काय विनंती आहे? माझे पती एकदा तुमच्या भेटीची इच्छा मनामध्ये धरून बसले. तुझे पती? तीही आश्चर्यचकित झाली. का तर जी बोलत होती ती एवढी रूपवान होती. त्या वेश्येनं पाहिलं आणि विचार केला, ही काय प्रश्न आहे? होय, माझे पती तुमची भेट घेऊ इच्छित आहेत. माझी आपणास विनंती असेल, माझे पती रोगी आहेत, आजारी आहेत, परंतु त्यांची एवढी एक इच्छा पूर्ण व्हावी, तुम्ही पूर्ण करावी म्हणून मी तुमच्या दाराला सेवा देत आहे. वेश्या होती ती वेश्या, परंतु त्या वेश्येच्याही डोळ्यातून पाणी आलं. काय आयुष्य आहे या पोरीचं, एवढी तरणीबाण रूपवान पोरगी, काय वाट्याला आलं हिच्या. क्षणभर डोळे झाकले, डोळ्यातून पाणी निघलं त्या वेश्येच्या आणि सांगितलं, जा घेऊन ये तुझ्या पतीला माझ्याकडं, निश्चित मी त्याची भेट घेईल. अतिशय मनोमन आनंद या शांडिल्येला झाला. माझ्या पतीची पहिली इच्छा का होईना मला पूर्ण करता येईल, मला पातिव्रत्य धर्माचं पालन करता येईल. अगदी उड्या मारीत मारीत ती शांडिल्य आपल्या घरापर्यंत आली. ती टोपली उचलली आणि त्या टोपलीमध्ये अगदी सजवून तिनं आपल्या पतीला बसवलं. चला तुमची इच्छा पूर्ण करायला मी तुम्हाला घेऊन जाते. काय वैभव आहे या बोलण्याचं, काय विचार आहे ह्या पातिव्रत्य धर्माचा. माझ्या माय बहिणींनो, आवर्जून बोलेल, आपण प्रत्येक क्षणाला आपल्या पती राजाला दुष्ण देतो. हो, दुष्ण देतो, बोलतो आपण, खूप बोलतो. खूप का बोलतो? का जगाकडे पाहिलं तर लय चांगलं दिसतं आणि आमच्या वाट्याला हे असं आलं म्हणून आपण दुष्ण देतो. माझ्या माता माऊल्यांनो, असं नाही की मी पुरुष आहे म्हणून पुरुषाची बाजू घेऊन बोलणार आहे, परंतु एक गोष्ट निश्चित सांगून जाईल. आपल्या लग्नाची ही गाठ असं कुठंतरी ब्रह्मदेवाने बांधलेली असते असं म्हणतात. जोडी ब्रह्मदेवानं निश्चित केली, मग त्या जोडीला दुष्ण लावण्यापेक्षा त्या जोडीचा विचार करून चला. आयुष्यामध्ये
ज्यावेळेस एखादी मुलगी आपल्या आई आणि बापाचं घर सोडते, ते घर सोडल्याच्या नंतर ज्याचा हात धरते, ज्याच्या सोबत ज्याच्या साक्षीनं अग्नीला फेरे मारते, तिच्यासाठी तिच्या संपूर्ण आयुष्यभराचा सोबती हा तिचा पती असतो. परंतु आजकाल व्हायला काय लागलंय, अगदी सर्वसामान्य कुटुंबापासून तर थेट मोठ्या नोकरदाराच्या कुटुंबापर्यंत पाहिलं, अगदी साधारणच्या गरीब परिस्थितीतल्या खेड्यातील एखाद्या कुटुंबापासून तर शहरामध्ये अगदी एसी फ्लॅटमध्ये हायफाय मोठ्या बंगल्यामध्ये राहणाऱ्या कुटुंबापर्यंत पाहिलं, तरी घरोघरी एकच गोष्ट लक्षामध्ये येतं की एकानं दुसऱ्याला आणि दुसऱ्यानं एकाला नावं ठेवावीत. पतीनं पत्नीला आणि पत्नीनं पतीला नावं ठेवावीत, कुठंतरी दुष्ण लावावीत. आणि हे दुष्ण एकाच गोष्टीमुळे लावल्या जातात बरं का माझ्या मायबापांनो. फक्त आपलं आपलं न पाहता दुसऱ्याचं पाहून मनामध्ये दुःख निर्माण करायचं ना आपल्याला दोष द्यायचा. मी अंतकरणापासून सांगेल, पुन्हा एकदा तुमची माफी मागतो आणि सांगतो की पुरुषाची बाजू घेऊन बोलत नाही माझ्या माता माऊल्यांनो, परंतु निश्चित सांगतो, एखाद्या शेजारणीचा पती निश्चित खूप मोठा श्रीमंत असेल, परंतु तिचं पाहून अंतकरणाला वेदना लावून घेऊ नका, कारण हाही तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी कष्ट करत असतो. पुन्हा सांगतो की माता माऊल्यांनो, शेजारणीचा एखादीचा पती खूप श्रीमंत असेल, परंतु त्याची श्रीमंती पाहून आपल्या नवऱ्याला दोष देऊ नका, कारण तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी तोही त्याचं आयुष्य कष्टामध्ये घालवत असतो, त्याच्याही समोर तुमचं सुख असतं. एकमेकांचं अंतकरण समजून घ्या. इकडं परिस्थिती ही आहे, तुमच्या सारखं माझ्या कुटुंबामध्ये गावामध्ये कुठं जर असा प्रसंग घडला तर ती माता माऊली पहिली काठी काढेल, नाही तर दगड उचलेल आणि त्याच्या डोक्यात घालील. म्हणले मी त्याला मारीन नाही तर मी मरण, पण हे शक्य होऊ देणार नाही. शांडिल्यानं मात्र तसा विचार केला नाही. टोपलीमध्ये आपल्या नवऱ्याला बसवला आणि शांडिल्या निघालेली आहे. ज्या रस्त्यानं ती चाललेली होती, आता पूर्वीचा प्रसंग ध्यानात आणा, त्याच चौकामध्ये मांडव्य ऋषीला सुळावरती बसवलेलं होतं आणि त्याच रस्त्यानं शांडिल्या आपल्या पतीला घेऊन चाललेल्या आहे. वेश्येकडे घेऊन जायचंय म्हणल्यानंतर वेळ सकाळची असेल का बरं? स्वतःच्या नवऱ्याला नेऊन घालायचं म्हणलं सकाळी सकाळी नेऊन घालेल का? नाही, निश्चितच वेळ संध्याकाळची होती. रस्त्यामध्ये आत्ताच्या सारखे बल्ब नव्हते लावलेले, लाईट नव्हत्या, मग अंधारामधून ती चाललेली होती शांडिल्या. रस्त्यानं चाललेली असताना डोक्यावरती नवऱ्याला घेतलेली टोपली आहे. प्रसंग थोडस नजरेमध्ये घ्या, थोडासा अंदाज घ्या प्रसंगाचा. डोक्यावरती टोपली घेऊन एक पतिव्रता निघालेली आहे. आपल्या पतीला वेश्येच्या घरी तिला नेऊन घालायचं आहे. चौकामध्ये एक ऋषी सुळावरती आहे. रात्रीची वेळ आहे. अंधारामधून मार्ग काढत 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 शांडिल्या चालली आणि अचानक नको होणं ती गोष्ट घडली. शांडिल्या चाललेली असताना त्या टोपलीचा धक्का नेमकंच त्या मांडव्य ऋषीला लागतो. हे शिवशंकरा, मांडव्य ऋषी विभळून म्हणतात. राग येतो, माझ्याच वाट्याला ह्या वेदना का? माझा अपराध नसताना मला सुळावरती दिल्या गेलं. मी माझ्या भगवंताचं भजन करत या सुळावरती आहे, मग मला इथंही स्थिर होऊ दिलं जात नाही. मला इथंही धक्का मारला, आता मला हे सहन होत नाही. तुझ्याकडून मला तू जाणीवपूर्वक धक्का दिला ना, उद्या सकाळचा सूर्य उगवल्याबरोबर तुझा मृत्यू होईल. मांडव्य ऋषी शाप देऊन मोकळे झाले. शांडिल्या घाबरली, डोक्यावरची टोपली पटकन खाली टिकवली. ऋषीवर गुरुवर्य, हे काय केलं आपण? अहो, माझे पती टोपलीमध्ये होते, मी पायी पायी चालली होते. धक्का माझ्याकडून लागला हो, मला अंधारामध्ये तुम्ही दिसले नाही. पोरी, आता मी काही करू शकत नाही. मी तपस्वी साधू आहे, माझ्या तोंडून शब्द गेला तो गेला. आता मी काही करू शकत नाही. शब्द बाण सुटला तो सुटला, नाविलाज झाला. शांडिल्यानं ती पतीची असणारी टोपली बाजूला सारली. बर काय नाही का? बरं,
ज्या दिशेनं सूर्य उगवणार आहे त्या पूर्व दिशेकडे शांडिल्यनं तोंड केलं आणि त्या सूर्याकडे पाहून ती शांडिल्य म्हणते, हे सूर्यदेवा, ऐक एका पतिव्रतेचं वचन. ज्या दिवशीपासून अनसूये मातेनं सांगितलं त्या सांगितल्याप्रमाणे मी पातिव्रत्याचं धर्माचं पालन केलं आणि त्या केलेल्या पालनामुळं जर माझं पातिव्रत्याचं आचरण निश्चितच शुद्ध असेल तर या पातिव्रत्याचं पालन करण्याच्या त्या पातिव्रत्याची शपथ घेऊन सांगते, हे सूर्यदेवा, या पतिव्रतेचं बोलणं आहे. मी बघतेच तू उद्या सकाळी उगवतोस कसा. शांडिल्य सूर्यदेवाला म्हणते, सूर्यदेवा, मी पाहते तू कसा उगवतो. माझं पातिव्रत्य जर खोट असेल तरच तू उगवू शकशील, अन्यथा तू उद्या सकाळी उगवूच शकत नाही. तुका म्हणे पतिव्रता, हा तुका म्हणे पतिव्रता, हो मन पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, हा तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. तिची देवा वरी सत्ता, तिची देवा वरी सत्ता, वरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता, हो तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. तिची देवा वरी सत्ता, तिची देवा वरी सत्ता, तिची देवा देवा वरी सत्ता, तिची देवा वरी सत्ता, तिची देवा वरी सत्ता, तिची देवा वरी सत्ता, तिची देवा वरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, हो तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. प्रसंग ठरल्याप्रमाणे घडला. पहाटेची वेळ 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले. लोक घड्याळ बघायचे पण अंधारच दिसतोय बाहेर. 9 वाजले, 10 वाजले, 12 वाजले. लोक विचार करायचे 12 वाजले, दुपारचे 12 वाजायला पाहिजे तर रात्रीच्या सारखा अंधार दिसायला लागलाय, काय घाललं असेल. पहिला दिवस लोक विचारातच गेला निघून. दुसरा दिवस उजाडला आणि सगळेजण विचार करायला लागले, ही काय प्रसंग आहे. लोक चिंतेत पडले यात शंका नाही, देव देवताही चिंतेमध्ये पडल्या. हे काय घडलं असेल. 1 दिवस, 2 दिवस, 10 दिवसाचा कालावधी जातो आणि लक्षामध्ये येतं की सूर्य उगवायला तयार. चौकशी अंती समजलं की शांडिल्यानं सूर्यदेवाला थांबवलंय. स्वर्गातील देव देवता विचार करायला लागले, आता काय करा, कोणाकडून हा मार्ग निघेल. मग इंद्रदेव, चंद्रदेव, सर्व देव देव देवता भगवान भोलेनाथाच्या दरबाराकडे निघाले. भगवान भोलेनाथाला शरणागती करावी आणि भगवान भोलेनाथाला या गोष्टीचा मार्ग काढायला सांगावा असा विचार करून सगळेजण कैलास पर्वतावरती जातात. आणि कैलास पर्वतावरती जाऊन भोले होता समोर नतमस्तक होता. देवा त्राहिमाम, भगवंता आम्हाला वाचवा, भोलेनाथा आमचं लक्षण करा. काय झालं.
त्यावेळेस सर्वांनी व्यथा सांगितल्या आणि भोलेनाथानं सांगितलं की ह्या गोष्टीचं उत्तर माझ्याकडेही नाही, कारण पतिव्रता धर्म असा आहे की त्या पातिव्रत्यासमोर माझही काही चालू शकत नाही. सांगितलं कोणी? तुम्ही जागीच आहे ना? प्रत्यक्ष भगवान शिवानं सांगितलं. मग काहीतरी मार्ग असेल ना. त्यांनी सांगितलं की तुम्ही सर्वजण अनसूये मातेकडे जा. अनसूया माता अशी पतिव्रता आहे, तिचं पातिव्रत्यही खूप महान आहे आणि तिनं सांगितलं तर ती शांडिल्य ऐकू शकते. मार्ग मिळाला आणि सर्व देवदेवता अनसूयेकडे येतात. अनसूयेकडे आल्याच्या नंतर अनसूयेला विनंती करतात, माते असंच जर राहिलं तर ही सृष्टी नष्ट होईल, तुम्हाला काहीतरी मार्ग काढावा लागेल. मग अनसूया मातेनं सर्व देवतांची विनंती मान्य केली आणि अनसूया माता त्या असणाऱ्या शांडिल्याकडे आल्या आणि शांडिल्याला सांगितलं काय केलं असेल. तिनं सांगितलं मी काहीच केलं नाही. या साधूंनी या ऋषीवर्यांनी माझ्या पतिराजाला शाप दिला आणि तो शापही त्या सूर्यदेवावरती अवलंबून आहे. तो जर उगवला तर माझ्या पतीचा मृत्यू होईल, म्हणून मी त्याला सांगितलंय मी पाहते तो उगवतोच कसा. अनसूया माते म्हटले, शांडिल्या खरोखर तो अंतकरणापासून पातिव्रत्याचं धर्माचं पालन केलं. धन्य आहेस तू शांडिल्या. आशीर्वाद अनसूये मातेचा शांडिल्याला मिळाला आणि तिनं सांगितलं, बहिणी काळजी करू नकोस, सूर्याला उगवण्याची आज्ञा दे. तुझ्या आज्ञेशिवाय तो उगवणार नाही आणि तो उगवला जरी तुझ्या पतीचा मृत्यू झाला तरी काळजी करू नको, मी त्याला उठवेन. सर्वात जास्त विश्वास त्या अनसूयेवरती शांडिल्याचा होता आणि दिला आदेश मिळाल्याबरोबर सूर्यदेव उगवले आणि तिकडं सूर्य उगवले आणि इकडं शांडिल्याचा पतीचा मृत्यू झाला, त्याने देह टाकला. क्षणात शांडिल्या कोलमडली. आपल्या स्वतःच्या डोळ्यानं स्वतःच्या पतीचा मृत्यू तिला पाहावा लागला होता. कोलमडली तिनंही स्वतःचा देह धरणीवरती टाकला. गडबडा लोळू लागली. अनसूये मातेनं सांगितलं काळजी करू नको. आणि पुढच्याच क्षणाला अनसूये मातेनं आपल्या तपाच्या सामर्थ्यावरती त्या शांडिल्याचा पती जिवंत केला. पती जिवंत झालेला पाहून त्या शांडिल्यानं आपल्या अनसूये मातेच्या चरणावरती डोकं ठेवलं. पती राजाच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि मनोमन त्या भगवंताचे, त्या भोलेनाथाचे उपकार मनोमन मानले, हात जोडले आणि ती शांडिल्या उड्या मारायला लागली, उड्या नाचायला लागली. ती भोलेनाथाचं सगळी सभा उपकार मानायला लागली. देवदेवता त्या ठिकाणी होत्या, गावातले होते, राज्यातले लोक होते. सगळ्यांनी त्या शालिंद्याला जयघोष केला आणि सगळ्यांनी अगदी दंग होऊन त्या भोलेनाथाची भक्ती केली. नाम तुझे बर्वेगा शंकरा, 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 नाम तुझे बर्वेगा शंकरा. हर हर बर्वेगा देवा, हर हर बर्वेगा देवा, शंकरा शंकरा शंकरा, नाम तुझे बर्वेगा 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 शंकरा.
कधी राम नामे तरिले नेनो किती राम नामे तरिले नेनो किती राम नामे राम नामे राम नामे तरिले नेनो किती राम नामे तरिले नेनो किती हर हर भरवेगा देवा हर हर भरवेगा देवा शंकरा 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 नाम तुझे भरवेगा शंकरा नाम तुझे भरवेगा शंकरा नाम तुझे भरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा भरवेगा शंकरा नाम तुझे भरवेगा शंकरा भरवेगा शंकरा भरवेगा शंकरा अनसूये मातेच्या तपाच्या बळावरती त्या शांडिल्याचा पती जिवंत झाला. त्याचा रोगही निघून गेला आणि अतिशय रूपवान अशा प्रकारचा युवक त्या ठिकाणी निर्माण झाला. दोघाही पती पत्नीला शांडिल्याला आणि तिच्या पतीला जवळ उभा केलं आणि त्याच दिवशीपासून तोही तयार झालेला युवा पुरुष भगवत भक्तीमध्ये लीन झाला आणि तोच शांडिल्यावरून त्या पतीचं नावही शांडिल्य ऋषी असं झालं. हा संपूर्ण प्रसंग पाहण्यासाठी स्वर्गातील सगळे देव तर होतेच होते, परंतु त्यांच्यामध्ये तीनही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारद मुनी देखील होते. नारद मुनीनं पाहिलं अनसूया माता काय सामर्थ्य, शांडिल्यासारखी पतिव्रता तिचा पती इना जिवंत करून दिला. काय सामर्थ्य आहे, काय सामर्थ्य आहे. विचार करत 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 नारद मुनी निघाले आणि विचार केला चला आता जरा थोडंसं डोकं चालवल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून नारद मुनी आपला मोर्चा या मृत्यू लोकामधून वैकुंठ लोकाकडे घेऊन निघालेले आहेत. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 निघालेले आहेत. नारद मुनींनी आपला मोर्चा वैकुंठ धामाकडे चालवलेला आहे. नारद मुनीच्या एकच डोक्यामध्ये होतं की तिथं जायचं आणि त्या वैकुंठामध्ये विष्णुदेवाची असणारी पत्नी लक्ष्मी मातेची भेट घ्यायची आणि त्या लक्ष्मी मातेला अनसूया मातेचा प्रताप सांगायचा, त्यांचा पराक्रम, त्यांचं तपोबल सांगायचं आणि लक्ष्मीला मात्र फजेल करायचं. नारद मुनीची स्वारी निघालेली आहे आणि नारद मुनी तिथं जाऊन काय करतात जरा बारकाईनं ऐकत असताना तुम्हाला विनंती करेल की आज कथा सुरू झाल्यापासून तुम्हाला कोणाला काही त्रास होऊ दिला नाही. झाला नाही ना? मग आता विनंती करेल की एकदा भगवान प्रभू रामचंद्राच्या या कथेच्या नंतर आपण भगवान श्री दत्तात्रयाच्या कथेकडे आलेलो आहोत आणि भगवान श्री विष्णूचं नारायणाचं नामस्मरण चालू आहे. एकदा सर्वांनी उंच हात करा आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये नारायण नारायण भजन सर्वांनी करायचं. श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण
नारद मुनीची स्वारी वैकुंठ धामामध्ये गेली. नेमकीच विष्णुदेवाची गैरहजेरी होती. विष्णुदेव नेमकं त्या ठिकाणी नव्हते आणि लक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं. माते प्रणाम. नारायण नारायण. लक्ष्मी माता म्हणले, नारद मुनी आले, खूप दिवसानंतर दर्शन झालं, का बरं येणं केलं? काही नाही माते, काही नाही, सहज आलो होतो, सहज आलो होतो. सहज? आणि नारदजी तुम्ही? तुमचं सहज येणं कधी नसतं नारदजी. काय विशेष आहे सांगा ना, कोणत्या प्रयोजनाने? नाही माते, काही नाही, काही नाही, सहज आलो होतो, सहज आलो. अशा सहज येणाऱ्याच्या बाबतीत जरा लक्ष द्यायचं बरं का. सहज आलो म्हटलं का समजून घ्यायचं याच्या पाठीमागं काहीतरी दिसतंय. नारद मुनीने तेच केलं. काही नाही, सहज आलो, थोडस एक सांगावं वाटलं होतं, पण जाऊ द्या काही नाही, आता सहज आलो होतो. नारदजी काय घडलं, कुठं काय आहे जरा सांगता का? लक्ष्मी मातेनं बारकाईने विचारल्यावर नारद मुनी बोलते झाले, माते मी अशी पतिव्रता अजून पाहिलीच नाही. काय अडचण आली का? फक्त बोलू नका, आणि बोलायचं असतं तर हळूच बोला. इथे एक तर परिस्थिती लय अवघड असते, ज्याचे एक गेले त्याला दुसरं जास्त आलेलं असतं ते कव्हर होत नाही. डोळे गेले त्याच्यामुळे कान जास्त तीक्ष्ण झाले. असो, मी अशी पतिव्रता पाहिलीच नाही. लक्ष्मीला आधी वाटलं माझ्याविषयीच बोलतोय, काय तिचं सामर्थ्य. तिचं म्हणलं, तिला वाटलं कोणाचं. माते न सांगितलेलं बरं. म्हणजे अनसूया माते किती सामर्थ्यवान झाली. तिच्या आज्ञेनं सूर्य चालतो. तिला पाहिलं की तिच्या अंगावरती उष्णता पडू देत नाही. नवे मेलेली माणसंही ती जिवंत करते. एवढं पातिव्रत्य तिचं कठीण झालंय म्हणे, कठीण. दिलं ना ठिणगी टाकून. आणि तुम्हाला सांगू का, तिच्यासारखी पतिव्रता तिन्ही लोकात कुठंच नाही. माते तिच्यासारखी पतिव्रता तिन्ही लोकात कुठंच नाही. लक्ष्मीचा चेहरा तसा बारीक व्हायला. माते खोटं नाही सांग, वैकुंठात सुद्धा कोणी नाही. आता तर अवघड झालं, म्हणजे तू पण नाही असा त्याचा अर्थ. येऊ का माते मी? नारदजी आणखी काय? नाही, काही नाही, सहज आलो होतो. आता सहज तुम्हाला समजलं. लक्ष्मीची तळपायाची आग मस्तकाला गेली, आता करायचं काय? नारदजी थिणगी टाकून मोकळे झाले आणि लक्ष्मीने विचार केला, मी वैकुंठामध्ये आहे, पार्वती कैलासावरती आहे, ब्रह्मलोकावरती सावित्री आहे. आमच्यासारख्या महान देवी सोडून मृत्यू लोकामध्ये एखादी पतिव्रता तयार होते, आणि एवढी मोठी सामर्थ्यवान, हे कसं शक्य आहे? नाही चालणार. हे आतून जळफळाट लक्ष्मीचा होतो. आणि लक्ष्मी विचार करते, आता अनुसयेचं पातिव्रत्य काही केलं तरी संपवल्याशिवाय चालणार नाही, राहावलंच नाही. काय करावं? जेव्हा बाई बेचैन झाली, टपकन फोन उचलला. थेट कैलासावर. दोन तीन रिंगा गेल्या आणि पटकन फोन उचलला गेला. हॅलो, मी पार्वती बोलते. चुकलं का काही? इकडून हिनं सांगितलं मी लक्ष्मी, तिकडून ती म्हणले मी पार्वती. अहो पार्वती बाई, तुम्हालाच फोन केलाय. बोला ना लक्ष्मीबाई, काय सांगायचं? तुमचं आमचं काही खरं राहिलं नाही. आता मृत्यू लोकात तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षाही जास्त सामर्थ्यवान एक पतिव्रता झाली असं कळलंय. पार्वती म्हणली, ते सोडून द्या आणि हो सोडून द्या. तिचं कसं हरण करायचं पातिव्रतेचं ते बघा, त्या सावित्राला सांगा. इदल्या नाही बरं का. पार्वती म्हणली, काळजी करू नका, मी लगेच तिला फोन लावते म्हणले. पार्वती मातेनं लगेच नंबर केला. फोन थेट कुठं? ब्रह्मलोकात. जरा जास्त जोर लावून वाजला, अशी खडखडून जागी झाली. आणि सावित्रीनं पहिला फोन उचलला. आता नाही म्हणत बरं का, सावित्री बोलते म्हणली ती फक्त.
सावित्रीनं फोन उचलला, तिच्यापर्यंत एक खबर गेली. तिनींचं मन एकाग्र झालं आणि ठरलं, आता आपले हे घरी आले रे आले का काही नाही, अनुसय मातेचं सत्व हरण करायला पाठवायचं आणि ते तसे ऐकणार नाहीत. मग तिघींनाही पक्क ठरवलं, आता काही झालं असं रुसून बसायचं जोपर्यंत ते कबूल करीत नाहीत आणि जात नाहीत तोपर्यंत फुगलेला चेहरा आनंदी करायचा नाही म्हणजे नाही. ठरल्याप्रमाणे एक वैकुंठात, एक कैलासात आणि एक ब्रह्मलोकात तिघीही जणी त्या कोप भवनामध्ये जाऊन बसतात. विष्णुरायाचं त्या ठिकाणी वैकुंठामध्ये आगमन होतं. इकडं पाहतात, तिकडं पाहतात, इकडं पाहतात, तिकडं त्या खोलीत जाय, त्या ही दिसाना कशी, इकडं बघ, याला विचार, ही पाहिली का, ही गेली कुठं, याला विचार त्याला विचार, काही पत्ताच लागना. ब तिकडं ते बेचैन झाले एवढंच नाही, इकडं हा बाबा डोंगरात फिरायला लागला. आम्ही पार्वती गेली कुठं, पारू कशाची पारू, सापडायला तयार नाही. मग चौकशी अंती समजलं की तिघांच्याही बायका कोप भवनामध्ये जाऊन बसल्या. कोप भवनाच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर खूप गोड वर्णन एका वेळेस ऐकलं, म्हणजे ते काही अभंग नाही बरं. दुपारच्या पाऱ्यात देवाच्या दारात, दुपारच्या पाऱ्यात देवाच्या दारात बायको रुसलिया देवळात जाऊन बसलिया, बायको रुसलिया देवळात जाऊन बसलिया, दुपार रुसलिया देवळात जाऊन बसलिया, बायको रुसलिया देवळात जाऊन बसलिया. दुपारच्या पाऱ्यात देवाच्या दारात, दुपारच्या पाऱ्यात देवाच्या दारात, हे दुपारच्या पाऱ्यात देवाच्या दारात, दुपारच्या पाऱ्यात देवाच्या दारात, हे दुपारच्या पाऱ्यात देवाच्या दारात, गावात दुपारच्या पाऱ्यात बायको रुसलिया, बायको रुसलिया देवळात जाऊन बसलिया, बायको रुसलिया देवळात जाऊन बसलिया, बायको रुसलिया देवळात जाऊन बसलिया, ऋषी महाराज बायको रुसलिया देवळात जाऊन बसलिया, बायको रुसलिया देवळात जाऊन बसलिया, बायको रुसलिया देवळात जाऊन बसलिया, देवळात जाऊन बसलिया. आणि भगवान विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव तीनही आपल्या पत्नींकडे जातात आणि त्यांची विनंती करतात, काय झालं सांगा, काय झालं सांगा. शेवटी त्यांनी सांगितलं, आम्हाला बाकीचं माहित नाही, मृत्यू लोकावरती जा आणि त्या अनसय मातेचं सत्वहरण करून येऊन या. त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, नाही ऐकलं आणि शेवटी नाविलाज झाला. कारण शेवटी नाविलाज तुमचा आमचा गड्याचा साऱ्याचा होतोच बरं का. लई दाखवायचा प्रयत्न करतात, लई, पण शेवटी जाऊन दे, आता तू म्हणतीच आहे, जाऊन दे, आता तू म्हणतीच आहे, तर मग जातो, मग आता काय जावंच लागत. ऋषी महाराज तुमच्या मनातलं बोलत असं काय समजू नका, ते खरंच आहे. माझी जातीचे मज भेटो कोणी, निघाले नाही तिघ जण. शेवटी यांना स्वतःचा वेश नाही तर साधूंचा वेश धारण करावा लागला आणि साधूंचा वेश धारण करून ब्रह्मा विष्णू महेश अनसूये मातेच्या आश्रमाच्या दारामध्ये येतात. आणि दारात आल्याच्या नंतर भिक्षाम देही, भिक्षाम देही, तीनही साधू आवाज देतात. अनसूये मातेला आनंद वाटतो, या वनामध्ये माझ्या आश्रमावरती कोणीतरी साधू आलेत वाटतं. आणि जेव्हा जेव्हा कुलवान स्त्री घरामध्ये असते तिला संतांच्या पूजनामध्ये, संतांच्या दर्शनामध्ये खूप आनंद असतो. आणि मग अनसूये माता बाहेर येते आणि बाहेर आल्याच्या नंतर पाहते 3 साधू आहेत. त्यांचं दर्शन करते, त्यांच्या समोर नतमस्तक होते आणि विनंती करते, साधूजी सांगा मी आपली काही सेवा करू. धन्याजी दीन संत दर्शनाचा, धन्याजी दीन संत दर्शनाचा, धन्याजी दीन संत दर्शनाचा, धन्याजी दीन संत दर्शनाचा, धन्याजी दीन संत
संत दर्शनाचा धन्य आजी दिन संत दर्शनाचा धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला अनंत जन्मीचा शीन गेला धन्य आजी दिन संत दर्शनाचा धन्य आजी दिन संत दर्शनाचा मज वाटे त्यासी आजी धन्य आजी दिन संत दर्शनाचा धन्य आजी दिन संत दर्शनाचा संतांना पाहून साधूंना पाहून अनसूया मातेला आनंद होतो. ते विचारते, सांगा ना तुमची काय सेवा करू, या ना बसा, तुमच्यासाठी मी काय सेवा करू सांगा. ते सांगतात, आम्ही बसण्यासाठी नाही, आम्ही इच्छा भोजनाच्या आशेनं तुझ्याकडे आलेलो आहोत. सांगा तुम्हाला काय इच्छा भोजन देऊ, तुम्ही सांगाल ते पंचपक्वान्न मी तुम्हाला तयार करून देते. तुम्ही बसा. पाय धुण्यासाठी पाणी देते, परंतु ते सांगतात आम्हाला असंच इच्छा भोजन नको आहे. आम्हाला माहित आहे अनुसये, तुझं पातिव्रत्य तू खूप महान आहे, तू खूप मोठी महान पतिव्रता आहे, तू इच्छा भोजन देऊ शकते याची आम्हाला खात्री आहे. मग आम्हाला अनुसये नग्न अवस्थेमधून तुझ्याकडून भोजन हवं आहे. क्षणात अंगावरती काटा उभा राहिला. अनुसया माता विचार करते, अशा पद्धतीचं भोजन मागितलंय, मी पतिव्रता आहे हेही यांना माहीत आहे, याचा अर्थ हे कोणीतरी विशेष असावेत. थांबा साधूवर. दरवाजामध्ये त्यांना उभा करते, आतमध्ये जाते. अत्री ऋषी घरी नसतात. मनोमन आपल्या पतीचं स्मरण करते आणि पतींनी दिलेला जो कमंडल असतो तो कमंडल हातामध्ये घेते. मनोमन पतीचं स्मरण करते, पतीला विनंती करते, हे पती परमेश्वरा, माझी सत्व परीक्षा आहे, मला या परीक्षेमध्ये सफल कर. आणि अनसूया माता कमंडल हातामध्ये घेऊन दरवाजावरती येते. त्या कमंडल मधील पाणी समोर शिंपडल्याबरोबर क्षणात चमत्कार होतो आणि ब्रह्मा विष्णू महेश नग्न अवस्थेत भोजन मागण्याच्या आशेने उभे असणारे तिघांचेही छोटे 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 बाळ होतात. त्या बाळकाला पाहिल्यानंतर अनसूया माता गडबडून जाते. पटपट पटपट एका एका बाळाला उचलून घेते आणि स्वतःच्या छातीशी लावते. भावनेनं मातृत्वाचा पान्हा निर्माण होतो आणि अनसूया माता त्या तीनही बाळकाला स्तनपान देते. माझ्या माता माऊल्यांनो, माझ्या दादांनो, लक्षामध्ये घ्या, ब्रह्मा विष्णू महेशाची इच्छाही अनसूया मातेनं पूर्ण केली आणि पातिव्रत्य धर्मही पाळलाय. तुम्ही म्हणाल कसं काय? स्तनपान करायचं म्हटलं की माझ्या माऊलीला छातीवरील कपडा बाजूला केल्याशिवाय बाळाला स्तनपान देता येत नाही, म्हणजेच नग्न अवस्था आहे. आणि बाळकाला आई म्हणून स्तनपान केलं जातं. आई समोर पातिव्रत्य धर्म कधीच नष्ट होत नसतो. त्या आईनं लेकराला दूध पाजावं तसं अनसूया मातेनं ब्रह्मा विष्णू महेशाला स्तनपान दिलं. तीनही बाळ पाळण्यामध्ये टाकली आणि झोका देत देत अनसूया माता बसली आहे. तेवढ्यामध्ये नारद मुनीनं हे सर्व पाहिलं आणि नारद मुनी पुन्हा एकदा वैकुंठामध्ये गेले. श्रीमन नारायण नारायण करीत पोहोचले. गडबडून गेले. म्हणले, माते हे वेगळंच घडलं. काय घडलं नारद मुनी? तुमचे पती परमेश्वर अनसूया मातेच्या घरात पाळण्यात पडलेत. म्हणले, पाळण्यात म्हणजे? त्या अनसूयेनं त्यांना मोठाले माणसं म्हणून राहूच दिलं नाही. बारकारे लेकरं केलं आणि पाळण्यात नेऊन घातलंय. आता पुन्हा एकमेकींना फोन झाले, पर्याय राहिला नाही. तिघी एकत्रित आल्या
म्हणले चला आपण आपल्या पतींना घेऊन येऊ, सोडून आणू. तिन्ही तिथं आल्या. त्यांना वाटलं आम्ही आमच्या सामर्थ्यावर आमचे पती परत घेऊन जाऊ. अनुसया मातेला म्हणले, माते अनुसये, आमचे तिघींचेही पती तुझ्या ताब्यात आहेत, आमचे पती आम्हाला दे. गर्वात म्हणत होत्या, रागात बोलत होत्या. कोण? लक्ष्मी, पार्वती, सावित्री. ती म्हटली मी कुठं काय म्हणते? कोण म्हटली? अनुसया माता. माझं काहीही म्हणणं नाही, तुम्ही तुमच्या पतींना न्यायला आलात ना, घेऊन जा. मग कुठे ते आमच्या पती? जा म्हणले माझ्या कुटियामध्ये, आतमध्ये आहेत, पाळण्यामध्ये आहेत. गेल्या तिघी जणी लगबगीनं त्या पाळण्याकडे पाहू लागल्या आणि पाळण्याकडे पाहिल्याच्या नंतर अनुसया माता इकडून म्हणते, आपापला पती ओळखा आणि घेऊन जा. यांना आधी काहीच वाटलं नाही. लक्ष्मी पटकन पुढे झाली, पाळण्याकडे हात नेला, झटकन हात पाठीमागे घेतला. का बरं? तिला प्रश्न पडला, माझा पती म्हणून जर मी महादेवाला हात लावला तर माझ्याच पातिव्रत्याचं भंग होईल. आता काय करू? माघारी फिरली. पार्वती पुढे गेली, निहाळलं, काहीच पर्याय चालला नाही. माघारी आली. सावित्राबाईचं तेच झालं. माघारी आली आणि सर्वांचा गर्वहरण झाला आणि अनसूया मातेच्या चरणी नतमस्तक झाल्या. माते, चुकलं आमचं, माफ करा मला, आम्ही तुला ओळखू शकलो नाही. माते, खरोखर तू महान आहेस. माते, माफ करा मला. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. सर्वांनी गोड भजन करा, हात जोडून उभे राहा, टाळी वाजू नका कोणी, हात जोडून उभे राहा. हातामध्ये तुमच्या फुलं दिगंबरा आहेत. दिगंबरा जय घोष श्रीपाद भगवंताचा झाला की त्या वल्लभ भगवंतावरती पुष्पवृष्टी करायची आहे सर्वांना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. दत्त. सर्वांनी पुष्पवृष्टी त्या भगवंतावरती केलेली आहे. लगेच पाळणा होतोय. सर्व माझ्या माता माऊल्यांना विनंती आहे, भगवंताचा पाळणा नक्की गाता येत जरी नसेल तरी पाळण्याची दोरी धरा. ज्यांच्यापर्यंत दोरी पोहोचली त्यांनी दोरी वढान, बाकीच्यांनी मात्र भगवान श्री दत्तात्रयाचं मनोमन चिंतन करा. पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास. पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास. अनुसया पोटी आली जन्मास, जो बाळा जो रे जो जो, अनुसया पोटी आले जन्मास, जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी झाला आनंद, नाचू लागले मुनी नारद, चंदन बुकाला विला गंध. दत्त बाळाचे चरण वंदिन, जो बाळा जो रे जो, दत्त बाळाचे चरण वंदिन, जो बाळा जो रे जो. तिसऱ्या दिवशी आनंद मोठा, स्वर्ग कैलासी वाजली घंटा. पाची अमृत सोन्याच्या ताटा, नगर जनासी सोथोडे वाटा. जो बाळा जो रे जो जो, नगर जनासे सुंदवणे वाटा, जो बाळा जो रे जो. चौथ्या दिवशी चंद्र पूजेचा प्रकाश पडला महाली सूर्यात. नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा, जसा झळकतो हिरा रत्नाचा. जो बाळा जो रे जो, जसा धडकतो हिरा रत्नाचा, जो बाळा जो रे जो. पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्व जगती विभूती सुंदर. शंख चक्र गदा घाली अलंकार, गळा शोभे सोनाचे हार. जो बाळा जो रे जो, गळा शोभते सोन्याचे हार, जो बाळा जो रे जो. सहावे दिवशी नारद बोले, अत्रि ऋषीचे भाग्य उजळले. गुरु दत्त जन्मास आले, पंचामृत तेथे वाटले. जो बाळा जो रे जो, हे पंचामृत तेथे वाटले, जो बाळा जो रे जो.
सातव्या दिवशी हिंडता वन केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हसान झोबाळ जोरे झो नाच मांडला बाळा दुरे जो आठव्या दिवशी कल्पतरुला आसन बघा घाली बसण्याला कामधेनो नित्य सेवेला बाळा दुरे जो कामधेनो नित्य सेवेला बाळा दुरे जो नव्या दिवशी आयुष्यरान दत्ता मागुनी वृक्ष पूजिते दया होय पुत्र संतती झोबाळ जोरे झो दया होय पुत्र संतती जो बाळा दुरे जो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद माहूर गडाला स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवसा नेम चालविला बाळा दुरे जो प्रत्येक दिवशी नेम चालविला बाळा जोरे दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया जय हो. स्वामी मला भेट द्या हो दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या पुरुष मंडळी आणि सर्व माता माऊली सर्वांना विनंती आहे, सर्वांनी उभे राहा उभे. आता आपण अनुसया मातेच्या ओव्या लिहिणार आहोत ओव्या, आणि त्या ओव्यावरती सर्वांना अगदी मोकळ्या मनानं दंग होऊन जायचंय, कारण भगवान श्री विष्णूच्या 24 अवतारापैकी एक अवतार भगवान श्री दत्तात्रयाचा आज जन्मोत्सव जन्म झालेला आहे. सुंदर माझे जाते कोणी खाली बसू नका, उभे राहा उभे. आणि माझ्या माता माऊलीला विनंती आहे, 2 दिवसापेक्षाही आजचा हा आनंद खूप वेगळा आहे. ओव्या गाऊ कौतुके तुये बाळ विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तुये बाळ विठ्ठला पहिली माझी ओवी ग सती अनुसयेला ओवी ग सती अनुसयेला नमस्कार करते तिला ये रे बा विठ्ठला. नमस्कार करते तिला ये रे बा विठ्ठला नमस्कार करते तिला ये रे बा विठ्ठला दुसरी माझी ओवी ग अनुसयेचा रंग 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 पांडुरंग झाले दंग गेले बा विठ्ठला. पांडुरंग झाले दंग ये रे बा विठ्ठला पांडुरंग झाले दंग ये रे बा विठ्ठला तिसरी माझी ओवी ग अनुसयेची काया 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 तिच्या लागते पाया मी व्याहे रे बा विठ्ठला. तिच्या लागते पाया निवाये रे बा विठ्ठला तिच्या लागते पाया मी निवाये रे बा विठ्ठला तिच्या पडते पाया ये रे बा विठ्ठला तुझ्या पडते पाया ये रे बा बस जय हो. किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कोणी फुगडी खेळा. कुणाला अगदी अजी मोकळे व्हा. आनंदी पुरुष मंडळी आनंद देखील विनंती आहे. झाला अजी आनंदी आनंद झाला घेर धरा घेर धरा पहिला मंडळ जय हो नाचायचं नाही अगदी मोकळ्या मनाने सर्वांनी नाचायचं रास खेळो चला रंग उधळो चला रास खेळो चला रंग उधळो चला आला आला रे कानाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला अजी आनंदी आनंद झाला अजी आनंदी आनंद झाला
गावतालात अष्टमीच्या राती ग नवमीच्या काठी गोकुळ तरले नाचू गावतालात गोड हसू गालात पैंजण थरले कान्हा दिसतो उठून गोपी आला नटून कान्हा दिसतो उठून गोपी आला नटून नव्या नवतीचा शृंगार केला अजी आनंदी आनंद झाला अजी आनंदी आनंद आज आनंदी आनंद आज आनंदी नात माझा काल भैरी अवतार शिवाचा नात माझा काल भैरी अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अवतार शिवाचा भैरवाचा अवतार शिवाचा अष्टभैरवाचा जय हो नाचू नका मोकळ्या मनाने नाचा फुगड्या खेळा त्याला फुगड्या खेळा मूर्ती अशी साजेली ओठावरी बासोर फुलले सोरा संगती कोणी म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाल कान्हाला नावे किती रोज खोडा करून गोप बाळे जमू रोज खोडा करून गोप बाळे जमू सांज सकाळी गोपाल काला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी तू ग सत्वाची आई ग अंबाबाई तुझ्यासाठी आलो मी बाई तुझ्यासाठी आलो मी बाई तू ग पुढं मी ग तुझ्या माग काग धरी वास राग काग धरी वास राग